कुरुंदवाड शहरातील कॉलेज परिसर, उद्याने तसेच आडबाजूच्या निर्जन करणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय वाढली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। सिगारेट, मावा, तंबाखू यांचे सेवन करत तरुणांच्या टोळ्या दिवसभर या परिसरात थांबत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे शहरात मावा विक्री करणारे दुकानदार उघडपणे मावा विक्री करत असल्याची चर्चा असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। नुकतेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर लक्ष ठेवून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या होत्या। मात्र त्या सूचनांना अक्षरशः वाटण्याची अक्षता लावल्याचे चित्र कुरुंदवाडमध्ये पाहायला मिळत आहे। आजही अनेक तरुणांच्या तोंडात माव्याचे पुडे भरलेले दिसत असून सिगारेट व गांजाचे प्रमाणही वाढत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने तरुणांचे आयुष्य अक्षरशः अंधाराकडे ढकलले जात असल्याची खंत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत। यातच काही पालकांचेही आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। परिणामी कुरुंदवाड शहर तंबाखूजन्य पदार्थाचे जणू केंद्रस्थान बनत चालले असल्याची टीका होत आहे। कारवाई का होत नाही आणि कारवाई न होण्यामागे नेमका अर्थ काय शोधायचा, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान शहरातील अनेक मावा विक्रीची दुकाने रस्त्याच्या कडेला असल्याने मावा खरेदीसाठी येणारे तरुण रस्त्यावरच वाहने उभी करतात। त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन सामान्य नागरिक आणि मावा विक्रेते तसेच मावा खाणाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडल्याची चर्चा आहे। तज्ज्ञांच्या मते मावा व तंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोगासह अनेक दुर्धर आजार उद्भवतात। तरीही शहरात या पदार्थांची वाढती विक्री आणि तरुणांचे वाढते व्यसन पाहता संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। SK न्यूज कुरुंदवाड।